हो, काय करायचं आता? कशाचं म्हणून विचारू नका. हं, तिच्या घराचं काय करूया हे विचारते मी. आई आई मी हे घर सोडणार नाहीये. लक्ष्मीबाई, गुरुजींचं म्हणणं मनावरच घेऊ नका असं नाही म्हणायचं मला, पण सगळ्याच गोष्टी पत्रिकेनुसार करता आल्या असत्या तर काय हवं होतं आयुष्यात. बाबा गुरुजी म्हणाले ते एक कारण, पण मला ही जागा सोडून दुसरीकडे राहायला जाणं कठीण जाणार. बघा ना, वैभवचं नवीन काम, तो दिवसभर बाहेर असणार. अशा वेळी सवयीचे लोक आजूबाजूला असले ना तर मलाही जरा आधार वाटेल. अगं पण हे सगळं कसं करणार आहेस तू? आणि मला सांग, त्यांनाही बरं तुमचंच घर मिळालं का नोटीस द्यायला? दुसरं कोणी नाही मिळालं त्यांना? आई अगं आम्ही दोघेच आहोत. पोरं बाळ असलेल्यांनी काय करायचं? आणि हे असं आपल्याला का हा त्रास आणि दुसऱ्यांना का नाही हा असा विचार नको करूया. डोक्यावरचं छप्पर गेलं ना की मग समजेल हे सगळं. माझं तर डोकं सुन्नत झालंय. काय करावं याचा विचार करतो मी जरा. पोर रस्त्यावर याची वेळ आली आणि तुम्ही नुसता विचार करताय. काहीही झालं तरी आपली पोर रस्त्यावर येणार नाही. मी जिवंत असेपर्यंत नाहीच. इथे आणू ना आपण त्यांना. तिला आणणार, पण हिच्या नवऱ्याचं काय? अहो काही नव्हतं तेव्हा एवढी मिजाज होती, आणि आता तर काय, काहीतरी काम करतायत, पैसे मिळणार आहेत म्हणे. मंदा, जरा मला विचार करू देतेस का? आणि तू जरा कमी बोललीस ना तर मला काहीतरी सुचेल. नाही, मला तुम्हा दोघांना टेन्शन द्यायचं नव्हतं, पण तुमच्याशी बोललेच नसते ना तर मला चैन पडलं नसतं. लक्ष्मीबाई, आम्हाला सांगायचं नाही असं कधीच करायचं नाही. काही आम्हाला टेन्शन बिन्शन येत नाही. कसं नाही? काळजी वाटतेस ना? काळजी काय फक्त तुलाच वाटते? काळजीच्या नावाखाली काय वाटेल ते बोलशील? त्यापेक्षा नको तुझी ती काळजी असं वाटायला लागेल हिला. नाही बाबा, तसं नाही. एकदा वाटलं दिवाळी आली आहे, दिवाळी झाल्यानंतर तुम्हाला सांगू. निदान तुमची तरी दिवाळी चांगली जाऊ दे. तुमची तुमची काय ग? तुम्ही आनंदात नसाल तर काय दिवाळी साजरी करणार होतो आम्ही? आणि आमचे कसले आलेत सणवार आता. तुमचे दिवस आहेत, तुम्ही साजरे करायचे आणि कराल. लक्ष्मीबाई, सगळं काही ठीक होईल. माझा खिसा रिकामा असला ना तरी मनातली उमेद अजून संपलेली नाही. काहीतरी करीन मी. डोक्यावर छप्पर नसणे म्हणजे काय हे भोगलंय मी. तुझ्यावर तशी वेळ नाही येऊ देणार, कधीच नाही.